कॅमेरा लेट झाला तू उचलायला ठेव मागून होय तुमचं आहे का शांत झाला बाहेर आलं ती हा या ठिकाणी तिसरा बिबट्या जेलबंद झाला आहे, परंतु मागचे जे बिबटे होते ते कमी साईजचे होते अशी तुमची मागणी होती. वारंवार मोठ्या बिबट्या जेलबंद करण्यासाठी मागणी या ठिकाणच्या नागरिकांची होती. भयाचं वातावरण या ठिकाणी पसरलेलं होतं. आता या बिबट्या मोठा दिसतोय, काय वाटतं या ठिकाणी तो मोठा बिबट्या जेलबंद झालाय का? आता आम्ही ज्याच्यासाठी प्रयत्न करत होतो सगळ्यात मोठा बिबट्या ट्रॅप करा ते आतापर्यंत होत नव्हतं. आता थर्ड अटेम्प्टला आम्हाला हा तिसरा बिबट्या ट्रॅप झालाय. आता याच्यानंतर जर 200, 300, 400 मीटरवर दुसऱ्या बिबट्यांचे हल्ले होत आहेत तर आम्ही समाधानी व्हावं कसं? आतापर्यंत आता आमच्या स्पॉटला आम्ही 3 पकडले हे ठीक आहे, पण आमच्या शेजारी आमचे मित्रपरिवाराचा लगेच फोन येतो, आज फोन येतो, उद्या फोन येतो का तिथं आमच्या मुलीवर हल्ला झालाय, मुलावर हल्ला झालाय. याचा अर्थ तिकडं पण शेजारी 200-300 मीटरवर बिबट्या आहेच ना. इथली जागा कमी झाल्याच्या नंतर ते इथं येणार नाही. दहशत करणारा बिबट्या जेलबंद झाला असं वाटतं. यावर वन विभागाचं आम्ही सार्थ अभिनंदन करतो. कमीत कमी 2 महिन्याच्या अंतरामध्ये 1.5 महिन्याच्या अंतरामध्ये 3 बिबटे ट्रॅप केले. दहशत करणारा आज आमच्या डोळ्यात देखत ट्रॅप झालेला आहे हे आम्ही मान्य करतो. बिबट्याची पिंजऱ्याची संख्या कमी असता देखील वन विभाग पिंजरा या ठिकाणी उपलब्ध केले. वारंवार आमच्या शब्दांना मान दिला त्यांनी. आम्ही ज्या वेळेसला हे केलं त्यांनी ते फॉलोअप घेतला. वेळोवेळी त्यांनी 1-2 दिवस मागं पुढे होतच असते. आता एवढं मोठी सिस्टम चालवायची आम्ही ते ॲक्सेप्ट केलं, पण आता शर्तीच्या प्रयत्नानंतर हा 21 दिवसांनी आम्हाला बिबट्या सापडला. कशा पद्धतीने या ठिकाणी जेलबंद झाला, किती वाजता झाला, काय सकाळी रात्री साधारणतः 12-1च्या दरम्यानमध्ये बिबट्या ट्रॅप झालाय. कारण आमचा राऊंड 11पर्यंत आम्ही लक्ष देत होतो. तिथून पुढे आम्हाला तोपर्यंत पिंजऱ्यात बिबट्या ट्रॅप नव्हता आणि सकाळी त्याची पूर्ण रक्ताळलेली जी अवस्था पाहता हा जास्त काळ आतमध्ये पिंजऱ्यामध्ये राहिला. काय मागणी आता या ठिकाणी अजून पिंजऱ्याची काय मागणी आहे का? आता भविष्यामध्ये आम्ही एक 4-6 दिवसामध्ये जर परत आम्हाला पुढे यांच्यासारखे काही खुणा जर दिसून आल्या तर आम्ही नक्की परत वन विभागाला हे करणार आहे. आता वन विभागाचं कामकाज कसं समाधानी वाटतंय? समाधानी म्हणणं एवढं पण समाधानी नाही आणि एकदम डाऊन मध्ये पण नाही. हे सध्या मिडलमध्ये जशा लोकांचे उद्रेक वाढतील तसं ते पण शर्तीचे प्रयत्न करतायत. हरकत नाही. सिस्टममध्ये काही गोष्टी थोड्याशा कमी असतात, काही जास्त असतात, पण त्यांनी माणसांचा जीव वाचवण्यासाठी अजून प्रयत्नशील असावं आमची मागणी. धन्यवाद. आता पण हाले फिरतच नव्हतं. तारच एक खाऊन घेतले काय आतून बॉयलर कोंबडी लावली होती एक म्हणून तर आले आतमध्ये. कोंबडी खाल्ली का? मस्त एक टगडं ठुलंय ते पण कोणाला ठुलंय काय तिकडनं बरोबर फुटवाला तर तिकडनं गणेशच्या मोबाईल मध्ये कसं तेच नाही इकडे ऊन येते ना. कॅमेरा लांबून काढा बरं का ते पिंजरा बाहेर मारी. पिंजऱ्याच्या बाहेर नका काढीत मादी बर का मादी सरळ. आता एवढ्या माणसाला लावून तेच घाबरला असणार. ए सरळ कर तोंड आपलं सरळ कर. बाहेर असताना मग त्याला सांगतो कसं आहे. पहिले पैसे आमच्या भागाला धक्का लावा. तार पाहिजे नाही ती याचं मूर्तीचं आहे पॅके पार दिशात येतो तुझ्या शकत लॉक टाकला ना तुमच्या पिंजऱ्याला. इकडनं येतं इकडनं बरोबर येते. पिंजऱ्यात
सांगतोय काय पिंजऱ्यात टन मारणार ना म्हणलं होतं का नाही अख्ख्या पिंजऱ्यात बसतोय डायरेक्ट. हॅलो या पटकरी जनावर बघायचं ना सगळ्यात मोठा पकाडी. नक्की मारली ना डायरेक्ट. कुंडी खाली आलो बघ पेला त्याला दाते पाडला देऊ एक एवढं थोबड तू पुढं पुढं काय चाललाय. त्याचं काय करतो बाबा नक्की जर मारली ना एक कार्यक्रमच लागला. शांत बस. पाठवून येणार त्याचं शिवपुत बरं झाड आहे